नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब बहार धरण्यापूर्वी खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। तर मित्रांनो, काय होतं, डाळिंब बहारचं धरण्यापूर्वीचं जे व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन जर आपलं चांगल्या प्रकारचं जर झालं तर जी पुढे जी कळी वगैरे धारणा होते त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते। या संदर्भातली आपण सर्व माहिती जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, मी आता कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे हे सांगत आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर पहा मित्रांनो, ही आपली डाळिंबाची बाग आहे आणि जवळपास ही 9-10 वर्षाची डाळिंबाची बाग आहे। तर याला पहा, आपण आता डाळिंब बहार धरण्याच्या अगोदर आपण काय काय नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीने याचं काम केलेलं आहे ते पाहूया। तर मित्रांनो पहा, पहिल्या प्रथम आपण याच्यामध्ये तणनाशक मारून सगळं डाळिंबाची जी आहे ती साफसफाई करून घेतलेली आहे, गवत वगैरे काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो मग आपण याच्यामध्ये जे जुनं तार बांबू झालेलं होतं त्याच्यातले ते तार बांबू आपले कुजले होते, काही लाकडं त्याच्यातली मोडली होती, त्याच्यामध्ये आपण सुधारणा केलेली आहे। त्याच्यामध्ये नवीन तार बांबू केलेला आहे आणि झाडांना धेरा दिलेला आहे। तर तार बांबू मित्रांनो काय होतं, वेळोवेळी ते व्यवस्थित करणं खूप गरजेचं असतं। कारण काय होतं, ज्या वेळेस आपण माल झाडाला लागलेला असतो भरपूर, त्यावेळेस त्याच्यावरती वजन भरपूर होते आणि मग फांद्या वगैरे मोडण्याची खूप शक्यता असते। त्यासाठी तार बांबू हे खूप महत्त्वाचं असतं। तर ते मित्रांनो आपलं आता तार बांबूसुद्धा करून झालेलं आहे पूर्ण। त्याच्यामध्ये आपण जुनी लाकडं काढून टाकलेली आहेत आणि त्याच्या जागेवरती नवीन लाकडं भरलेली आहेत। तर अशा पद्धतीने आपलं हे तार बांबू आता पूर्ण झालेलं आहे। तर आता पुढचं नियोजन जे आहे तर ते मित्रांनो खताचं आहे। तर आता ते खताचं नियोजन कसं आहे, कशा पद्धतीने आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर मित्रांनो पहा, डाळिंब बहार जर धरायच्या अगोदर कोणतं खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊया। साधारणपणे मित्रांनो झाडाच्या दोन्ही बाजूनी खड्डा घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि साधारणपणे तो खड्डा जास्त खोल न घेता साधारणपणे 4-5 फूट लांब आणि 1 फूट रुंद आणि जास्तीत जास्त 3 ते 4 इंच खोल अशा पद्धतीने खड्डे घेतले पाहिजे। मित्रांनो पहा, समोर दिसतात आपल्याला हे खड्डे आहेत। तर हे पहा, जवळपास 4 फूट लांब असं हे आपण खड्डा झाडाच्या दोन्ही बाजूनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रुंदी त्याची 1 फूट आहे आणि लांब 4 फूट आहे। तर अशा पद्धतीने आपण हा झाडाच्या दोन्ही बाजूने खड्डा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इकडून पण आहे, तिकडून पण आहे, दोन्ही बाजूने आपण असे खड्डे घेतलेत आणि बरोबर ड्रीपच्या मध्यभागी, झाडाच्या मध्यभागी, पलीकडच्या बाजूने आणि अलीकडच्या बाजूने मध्यभागी आपण हे खड्डे घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता जवळपास एका झाडाला आपण लेंडी खत घातलेलं आहे। तर ते साधारणपणे 20 ते 22 किलो प्रत्येक झाडाला आपण ते लेंडी खत घातलेलं आहे। इकडून 10 किलो आणि तिकडून 10 किलो असे 2 घमेले आपण लेंडी खत वापरलेलं आहे, बघू शकता। प्रत्येक खड्ड्यामध्ये एक आपण लेंडी खताचं घमेले टाकलेलं आहे, इकडून एक टाकले, तिकडून एक टाकले आणि बरोबर ड्रीपच्या मध्ये तो खड्डा घेतलेला आहे। म्हणजे जे ड्रीप आहेत, झाडाला 4 बाजूने ड्रीप आहेत, 2 पाईप आहेत आणि त्या दोन्ही पाईपांना झाडाच्या दोन्ही बाजूनी 2-2 ड्रीप आहेत, प्रत्येक पाईपाला 2 ड्रीप आहेत। तर ते बरोबर खड्ड्याच्या भोवती खड्ड्यावरती 2 ड्रीप येतात, दोन्ही कडेला 2 ड्रीप आणि बरोबर तिथं ते खत घातलेलं आहे आपण। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे खताचं व्यवस्थापन आहे, बघू शकता आपण। झाडाच्या दोन्ही बाजूने आपण ड्रीप घेतलेले आहेत, दोन्ही बाजूनी पाईप आहेत आणि दोन्ही बाजूनी झाडाचा खड्डा आहे। तर खड्डा हा झाडाच्या मध्यभागी असावा, म्हणजे दोन्ही बाजूनी मध्यभागी खड्डा असावा। झाडापासून साधारणपणे 1-2 फूट लांब खड्डा असावा, जेणेकरून झाडाच्या मुळेला, जवळच्या खोडाला काही त्याचा प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून 1-2 फूट खोडापासून 2 फूट खड्डा लांब असावा
अशा पद्धतीने आपण हे खड्डे घेतलेत मित्रांनो. झाडापासून 2 फूट लांब घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी जवळपास 4-4 फुटाचे लांबीचे खड्डे घेतलेत. अशा पद्धतीने आपण हे खड्डे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लेंडी खत आपण वापरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जे खत उपलब्ध आहे ते तुम्ही वापरू शकता. लेंडी खत वापरू शकता, शेणखत वापरू शकता किंवा कोंबड खत पण वापरू शकता. या प्रकारचे आपण त्याच्यामध्ये खत वापरू शकतो कोणत्याही प्रकारचं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे डाळिंब बहार भरण्यापूर्वी आपण हे खताचं नियोजन केलेलं आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, आपण जे शेणखत लेंडी खत घातलेलं आहे ते आता आपण हे करणार आहे, त्याच्यामध्ये रासायनिक खत टाकणार आहे आणि रासायनिक खत टाकल्याच्यानंतर ते पूर्ण खड्डा वरून मातीनं थोडं हे करून सपाट करून आणि ते खत आहे ते गाडून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ते नियोजन करणार आहे. तर आपण बघू शकता हे दोन्ही पाईपांनी झाडाच्या दोन्ही बाजूनी पाईप टाकलेला आहे आपण, जेणेकरून झाडाला पाणी कमी पडू नये म्हणून. बघू शकता दोन्ही बाजूनी बरोबर मध्यभागी खड्डा घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी पाईप टाकलेले आहेत आणि पाईपला दोन्ही बाजूनी ड्रीप आहेत. म्हणजे एका खड्ड्यावरती 2 ड्रीप आहेत. असे दोन्ही बाजूनी 2-2 4 ड्रीप आहेत. बघू शकता आपण हा लेंडी खताचा वापर केलेला आहे आणि डाळिंबासाठी लेंडी खत खूप उपयुक्त आहे. कोंबड खत हे सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर मित्रांनो, काय होतं याच्यामध्ये, जर आपण खताचा चांगला जर वापर दिला तर जी आपल्याला झाडाला जी ताकद येते ती ताकद ह्या खतामुळे वाढते आणि जो पुढं आपली कळीधारणा होते त्याच्यामध्ये ह्या खतामुळे कळी स्ट्रॉंग तयार होते, चांगल्या क्वालिटीची कळी तयार होते आणि चांगल्या क्वालिटी जर कळी तयार झाली तर मित्रांनो शक्यतो ती गळत नाही आणि मग तिच्यापासून आपला जो टॉपचा माल आहे तो माल त्या कळीपासून तयार होतो. तर अशा पद्धतीनं झाडाला पहिलं बहार धरण्यापूर्वी आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं आणि तेच खत व्यवस्थापन सध्या आमचं चालू आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपणास मी ही माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो, असेच आपले माहितीचे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, नक्की आपण ते जाऊन पहा आणि अजून माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असो मित्रांनो, अशा पद्धतीने मी ही माहिती आपणास व्हिडिओची दिलेली आहे, डाळिंबाच्या बागेत संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे खड्डे घेतलेले आहेत आणि साधारणपणे काही लोकांचे खड्डे घेण्याची वेगळी पद्धत असते. काही गोल रिंग आकाराचे खड्डे घेतात, तर आम्ही तसं नाही घेत. आम्ही झाडाच्या दोन्ही बाजूनी इकडून 4 फूट आणि तिकडून 4 फूट लांबीचा खड्डा घेतो, म्हणजे जेणेकरून जी झाडाची मुळी आहे त्या प्रत्येक मुळीला खतं भेटलं पाहिजे म्हणून असा लांब खड्डा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने नियोजन आहे मित्रांनो. तर आपणास व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.